कुटुंब आणि राजकारण दोन वेगवेगळ्या गोष्टी. सुप्रिया सुळेंचं मत वैयक्तिक असू शकतं. पार्थ प्रकरणाची चौकशी करून वास्तव जनतेसमोर ठेवावं, शरद पवारांची मागणी. काहीही न करता तुम्हाला फुकटात जमीन कशी काय मिळाली? पक्ष चोरले, आता शेतकऱ्यांच्या जमिनी चोरतायत. उद्धव ठाकरेंचा अजित पवारांवर हल्लाबोल. जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील, शरद पवारांचं विधान. तर कंपनीकडनं ज्यांनी व्यवहार केला त्यांच्यावरती गुन्हा, मुख्यमंत्र्यांचं उत्तर. अजित पवारांच्या पुण्यातल्या कार्यालयाबाहेर आंबेडकरी कार्यकर्त्यांचं आंदोलन. अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पार्थ पवारांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. मनसेबाबत महाविकास आघाडीनं एकत्र बसून निर्णय घ्यावा, काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये. राज ठाकरेंबाबत पवारांचा काँग्रेस नेत्यांना महत्त्वाचा सल्ला. रुपाली ठोंबरे आणि माधवी खंडाळकरनं घेतली अजित पवारांची भेट. चाकणकरांवरच्या वक्तव्याचा खुलासा दादांनी मागितला, रुपाली ठोंबरेंची माहिती. कोल्हापूरच्या चंदगड परिसरात राजा हत्तीने धुमाकूळ घातलेल्या चंदगडच्या दक्षिण भागातील उमगाव, जांभरे, वाघोत्रे आणि खामदळे या परिसरातील नाचणी, भुईमूग, ऊस आणि भात पिकाचं या हत्तीमुळे प्रचंड नुकसान झालंय. नंदुरबारमधील तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली. जवळपास 3 वर्षांपासून या ठिकाणी बंद असलेली बस सेवा आणि रखडलेले प्रकल्प यामुळे 3 राज्यांच्या सीमेवरती वसलेल्या तोरणमाळाचा विकास रखडलाय आणि यामुळे परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांची नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील सावळ दरवारा या गावामध्ये तरुण शेतकरी दीपक बुढाळांनी मेहनतीच्या जोरावरती गावातील केळी थेट इराणपर्यंत पोहोचवलेली आहे. प्रति क्विंटल 800 रुपये दराने 26 टन केळी थेट इराणमध्ये पाठवल्यामुळे सावळदवारा या छोट्याशा गावाचं नाव आंतरराष्ट्रीय बाजारात झळकलंय. जालन्यातील बागेश्वरी खासगी साखर कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा काढलेला होता. गाळीप हंगामातील 233 रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याव्यतिरिक्त इतरत्र ऊसाचं वजन करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. मुक्ताईनगर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा शासनाने दिलेल्या अनुदानाच्या वाटपात महसूल प्रशासनाने मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटलांनी केलाय. या गैरव्यवहाराची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी, नाहीतर आंदोलन करू असा इशारा आमदार चंद्रकांत पाटलांनी दिलाय. नाशिक शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. सांगलीमध्ये बेदाणे सौद्यांना सुरुवात झालेली आहे. सौद्याच्या पहिल्या दिवशी बेदाण्याला 410 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. दिवाळीनंतर सुरू झालेल्या सौद्यांमध्ये बेदाण्याच्या दराला 20 ते 25 रुपये इतका जादाचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोल्हापुरात शिक्षक आमदार जयंत आसगावकरांच्या नेतृत्वात हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला होता. राज्य सरकारने शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक केल्यामुळे शिक्षक आक्रमक झाले. बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. गावकऱ्यांना भोवलेलं आहे. या प्रकरणामध्ये 250 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील गगनबावडा रोडवरील खाणसरी परिसरात एका नवदंपत्याच्या लग्नाच्या वरातीच्या वेळेला जेसीबीतून मिरवणूक काढण्यात आलेली आहे. केवळ हौसेपोटी जेसीबीतून मिरवणूक काढण्यात आल्यामुळे या वरातीची चांगलीच चर्चा होते. बीडच्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता बंद होण्यासाठी फळबाग लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात आलाय. सेस्टी फाउंडेशनच्या पुढाकाराने 9000 केसर आंबे, सागवान आणि रक्तचंदनाच्या झाडांची लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यात पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन ही विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेतून 2458 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. तर 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत गीता पठणाचं आयोजन करण्यात आलेलं. यावेळेला 52,000हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत गीता पठणाचा विश्वविक्रम केला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात सांस्कृतिक लोककला तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी विभाग प्रमुख डॉक्टर गणेश चंदनशिवे आणि लावणी सम्राज्ञी मेधा घाडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान अधिवेशन चालणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेली आहे. या अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. कर्जत खोपोलीत शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसलाय. आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवरती नारायण राणेंनी मोठं विधान केलंय. दोन्ही शिवसेनेची युती झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेसोबत संबंध तोडणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. जमिनीच्या व्यवहाराचा विषय गंभीर आहे. चौकशी करून वास्तव समोर ठेवावं. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून शरद पवारांनी विधान केलंय. तर पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल नाही हे फडणवीस सांगू शकतील असंही ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांचं पार्थबाबतचं विधान वैयक्तिक असल्याचं पवारांनी म्हटलंय. तर कुटुंब आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याचंही ते म्हणाले. मनसेबाबत सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेण्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. मनसेला मवियात घेण्याबाबतच्या प्रश्नावरून त्यांनी हे विधान केलंय. तर काँग्रेसने मनसेबाबत टोकाची भूमिका न घेण्याचं आवाहन सुद्धा केलंय. आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटचा वापर करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. व्हीव्हीपॅटने मतदान झाल्यास शंका राहणार नसल्याचंही पवार म्हणाले. पार्थ पवारांवरील आरोपांनंतर अजित पवार पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल झाले. पक्ष कार्यालयात निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. रुपाली चाकणकरांविरोधात विधान केल्याने रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाने नोटीस पाठवली आहे. शिस्तभंगाची कारवाई का करू नये यासाठी 7 दिवसात उत्तर देण्याची नोटीस या आदेशामधून दिली आहे. उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेला 100 कोटींना बुडवल्याचा खळबळजनक आरोप गिरीश महाजनांनी केलाय. तर त्याबाबतची वसुली लवकरात लवकर सुरू होणार असल्याचंही ते म्हणाले. तर उन्मेष पाटलांनी सध्या पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरून दाखवण्याचंही आव्हान महाजनांनी दिलं आहे. हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरहून 19 डिसेंबर असण्याची शक्यता आहे. तर विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून आचारसंहितेमुळे अधिवेशनाच्या दिवसात बदल होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्रित लढणार आहे. शिवसेना, विनायक राऊत आणि सतेज पाटलांमध्ये याबाबत बैठक संपन्न झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत बोगस मतदारांना मतदान करू देणार नसल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय. तर दुबार मतदारांना मतदानापासून रोखणार असल्याचंही ते म्हणाले. राजकारणातील अल्पसंतुष्ट लोक आणि भटक्या आत्म्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लिंबाचे प्रयोग करा असा अजब सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय. 50 वर्ष काँग्रेससोबत राहिलेले प्रकाश पाटील भाजपात आल्यामुळे त्यांनी हे विधान केलंय. महानगरपालिका निवडणुकीत शक्य तिकडे महायुती म्हणून लढणार असल्याचं वक्तव्य जयकुमार रावल यांनी केलंय. तर जिकडे अडचण असेल तिकडे मैत्रीपूर्ण लढणार असल्याचे ते म्हणाले. खासदार संजय राऊत यांची प्रकृती स्वास्थ्यासाठी कपालेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी महादेवाकडे राऊतांच्या तब्येतीसाठी साकडं घातलंय. शरद पवारांना पुन्हा खासदारकी मिळणं अशक्य असल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलंय. तर राज्यसभेवरती जाण्यासाठी संख्याबळ लागतं आणि ते संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्या, कर्जमाफी करा आणि पीक विम्याचे पैसे द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. जाहीर केलेली मदत आधी द्या, मग विकासावरती बोला असा टोला सुद्धा लगावलाय.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात लघुशंका करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या घटनेनंतर तरुणाने आत्महत्या केलेली होती। दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली। संबंधित तरुणाला न्याय न मिळाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे। अमरावती जिल्ह्यात भाजपाने नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुरजी या ठिकाणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आहे। वर्धा जिल्हा भाजपात नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी रीग लागलेली आहे। येत्या 2 दिवसात उमेदवारी ठरणार असल्यामुळे इच्छुकांची भाजपा कार्यालयात वर्दळ पाहायला मिळते। नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये भाजपाची बैठक पार पडली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय। दरम्यान आमची युती करण्याची भूमिका आहे। आमदार संतोष बांगर यांच्याशी चर्चा करून यावरती तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक उईकेंनी दिली आहे। मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं वादग्रस्त विधान केलंय। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झाल्यामुळे हे गीत सर्वत्र गायलं जात आहे। असं असताना आसिफ शेख यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी माळशिरसमध्ये बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव न घेता टोला लगावलाय। काही वेळा डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते, पण आता आम्ही तयार आहोत मैदानात उतरण्यासाठी असं जयकुमार गोरे म्हणाले। बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळेला त्यांनी जरांगेंची विचारपूस केली आहे। जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्या प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी झाल्यानंतर त्यांनी भेट घेतली। धनंजय मुंडेंची खरंच नार्को टेस्ट करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केलेली आहे। धनंजय मुंडे अजित पवारांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप सुद्धा केला। सांगलीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी संजय काका पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींच्या सोबत मैदानात उतरणार आहेत। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कर्जवसुली करू नये अशी मागणी संजय काका पाटील आणि राजू शेट्टी यांनी केली आहे। जोपर्यंत FRP जाहीर होत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने चालू देणार नाही। ऊस रोखण्याचं आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, त्यामुळे पोलिसांनी आमच्या भानगडीत पडू नये असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे। मनोज जरांगे यांच्या नार्को टेस्टच्या परवानगीसाठी एसपींकडे अर्ज करण्यात आलेला आहे। जरांगेंच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना अर्ज दिलेला असून धनंजय मुंडेंच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे। मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना आता अमेरिकेत प्रवेश नसणार आहे। रक्तदाब आणि मधुमेहींना व्हिसा, ग्रीन कार्ड देऊ नये अशा ट्रम्प यांनी सूचना दिल्यात। आरोग्यावरचा सरकारी खर्च वाढत असल्याचं कारण देत त्यांनी हा निर्णय घेतला आहे। सार्वजनिक ठिकाणांवरून सर्व भटक्या कुत्र्यांना तातडीने हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। त्यांच्यासाठी उभारलेल्या विशेष निवारा केंद्रामध्ये बंदिस्त करा। भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, रेल्वे स्थानकं आदी ठिकाणांच्या सभोवताली तारेचं कुंपण घाला असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। सांगलीच्या बोरगावमध्ये पैशांच्या वादातून एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली आहे। या हत्येनंतर मृतदेह दुचाकीसह नदीत फेकलेला होता। दरम्यान 48 तासांच्या शोध मोहिमेनंतर हा मृतदेह सापडलेला असून पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम वाटेगावकरला अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमधील अभियंता आकाश आंबेगावेला 8,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलाय। रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेल्या विहिरीच्या कामाचे 1,77,000 रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी या अभियंत्याने 15,000 रुपयांची लाच मागितलेली होती। त्यातले 8,000 स्वीकारताना आंबेगावे यांना सापळा रचत पकडण्यात आलाय। सिंधुदुर्गमध्ये घरी जाताना एका रुग्णाचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला। संबंधित डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। पुण्यात दाम्पत्यांची फसवणूक करणाऱ्या 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शंकर महाराज अंगात येतात असं सांगत 14 कोटींची फसवणूक केली होती। सिंधुदुर्गच्या बांदा या ठिकाणी ओमकार हत्तीवरती चक्क सुतळी बॉम्ब फेकलेले आहेत। या हत्तीला इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल प्राणीप्रेमींनी वन विभागाला केलाय। या घटनेमुळे प्राणीप्रेमी आक्रमक झाले असून त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव दुचाकीचा अपघात झाला। अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय।
जखमी दुचाकी चालकावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरात कर्जबाजारीपणातून मालकाचे 4 लाख रुपये चोरलेत. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. परदीन शेख असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. बीड नगर परिषदेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अविनाश धांडे असं जीवन संपवलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. शहापूरमधील खर्डी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीच्या दिशेने पायी दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी भक्तिभावाने 250 किलोमीटरचा पायी प्रवास 8 दिवसात करणार आहेत. आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला पराभवाची धूळ चालण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय देशमुखांनी केली आहे. वाशिममध्ये मवियासोबत अधिकृत युती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक आक्रमक झालेत. मनोज जरांगेंविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलाय. परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.